नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी सकाळी ना पावसाने असं आगमन केलं होतं आणि पाऊस आल्यामुळे ना असं वातावरण खूप थंडगार झालेलं होतं आज। कारण खूप दिवसापासून गरमी होत होती, कारण एक दिवस पाऊस आला आणि त्याच्यानंतर पाऊस आलेलाच नव्हता। तर बरेच शेतकरी पावसाची वाट बघत होते आणि आज पाऊस आल्यानंतर थोडासा दिलासा त्यांना सुद्धा लागला होता। आणि मग काय, अशा वातावरणामध्ये काहीतरी चटपटीत खावंसं तर नक्की वाटेल। मग काय, मनू स्कूलमधून आली आणि तिने सांगितले की मम्मी आज आपण मॅगी बनवून खाऊ। आणि बघा आमचा उंदीर मामा कसा मॅगी चोरून चोरून खातोय। त्याच्यानंतर लगेच मॅगी बनवायला घेतली। मनूला ना मॅगी एकदम साधी आणि सिंपल आवडते। तिला कांदे टमाटे अजिबात मॅगी मध्ये आवडत नाही आणि जर टाकले तर ती एका बाजूला काढून ठेवते। म्हणून म्हटलं चला आज आपण साधी मॅगीच बनवायची। मग काय, मॅगी घेतली बनवायला आणि मॅगी टाकली मग पाण्यामध्ये आणि मग मॅगी शिजवल्यानंतर मनूच्या बाउलमध्ये मॅगी तिला ओतून दिली। गरमागरम मॅगी तिला सुद्धा खायला दिली आणि मी सुद्धा मॅगी घेतली खायला। तर खूप छान लागत होती मॅगी। त्याच्यानंतर मग म्हटलं चला आज पाऊस आलाय ना, मग आपलं झाडे लावा झाडे जगवा मोहीम पण आज राबवून घेऊ। आणि मग डबल चांदणीच्या झाडाची एक फांदी तोडून आणली आणि ती लावली या ठिकाणी आणि मस्त अशी फांदी दिसत होती। आता माहित नाही ती लावून दिलेली आहे। त्याच्यानंतर लगेच जास्वंदाचं झाड लावलं होतं मी, त्याला सुद्धा अशी छान मस्त पानं आलेली होती। म्हटलं चला आता या जास्वंदाच्या झाडाची माती पण आजूबाजूला करून घेऊ, म्हणजे तिकडे पाणी सुद्धा जाईल आणि जर माती मोकळी केली नंतर झाडाच्या मुळांना पण छान हवा लागली का झाड छान प्रकारे वाढतं। त्याच्यामुळे मग त्याची माती काढून घेतली आणि त्याच्यानंतर मनूचे पप्पा सुद्धा घरी येऊन गेले होते, तर ते घरामध्ये भेड बनवत होते आणि आता झाडांची माती वगैरे काढून गवत वगैरे काढून मला भेड सुद्धा खायची। तर बघा मनूच्या पप्पाने इतकी मस्त छान भेड बनवली, खाऊन आत्माना तृप्त होऊन गेला होता। अगदी स्टॉलवर भेटते तशीच भेड बनवली होती। मग काय, भेडचा आनंद घेत मस्त बसली आणि असा दिवस संपवला। तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये। बाय बाय।